बघा आज गिलक्याचा खुडा झालाय आणि पावडर मारायची उद्या, तर म्हटलं जरा पानं जास्त असतील गिलक्याच्या आजूबाजूला, जेणेकरून त्याने गिलक्याला त्रास नको व्हायला, आणि काही असे वरती असलेले गिलके खाली करून द्यायचे, जेणेकरून ते वाकडे न होता सरळ होतील. तर म्हणून म्हटलं उद्या पावडर मारायची आहे, तर आज हे काम करून घ्यावं. हे जे पान आहे हे गिलक्याला घसलं की गिलक काळा पडतं, म्हणून असे पानं काढून त्याला मोकळं करून घ्यायचं. आणि जे वरती अटकलेले गिलके आहेत ते असे खाली करून घ्यायचे, जेणेकरून ते खाली सरळ होतील आणि आपल्याला तोडायलाही पटकन दिसतील. बघा ना, पानं तोडता तोडता किती छान खोपा दिसलाय. कशाचा आहे कशाचा माहित नाही, पण मग ठीक आहे, मी काही त्याला हात लावत नाही. प्रत्येकाला निवाराची गरज असते, असू द्या तिथेच त्याला. बघा अशी गिलक्याच्या शेजारी असलेले पानं कापून घ्यायचे, काढून घ्यायचे, जेणेकरून गिलके स्पष्ट दिसलं पाहिजे. आणि तोडताना काही गिलके मागा नको राहिला, म्हणून जे पानं गिलक्याच्या आड असतात ते काढून घेतले की आपल्याला घाई तोडताना काही गिलके मागे राहत नाही. बघा गिलक्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली, लागवडीपासून तर गिलके येण्यापर्यंत. अजून वाल बाकी आहे, टोमॅटो बाकी आहे, तर तेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.